नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चव मराठवाड्याची। चला तर मग आज आपण घरच्या घरी बेकरीसारखा रवा केक कसा बनवायचा हे बघणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। मी मिक्सरचं भांडं घेतले, त्यात 1 वाटी रवा घेतलाय, त्याच वाटीने 1 वाटी मैदा घेतलाय, पाऊण वाटी साखर घ्यायची। साखर आपण जास्त कमी करू शकतो। 2 वेलची, थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय, अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा। आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। हे बघा अशा प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचंय। आता आपण याला चाळून घेऊयात। जे काही जाडसर राहिलं असेल ते बाजूला काढून टाकायचे। हे जाडसर राहिलेलं आपल्याला काढून टाकायचे। आता आपण हे सगळं चाळून घेतलेलं एका डब्यामध्ये टाकून घेऊया। त्यात आपल्याला अर्धा वाटी तूप टाकून घ्यायचे। एक वाटी दूध घेणार आहोत। दूध एकदमच नाही टाकायचे, थोडं थोडं टाकून घ्यायचे। आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय। परत थोडंसं दूध टाकून घेणार आहोत। दूध थोडं थोडंच टाकून घ्यायचे, एकदमच नाही टाकायचे आणि चांगलं मिक्स करायचे। आता राहिलेलं दूध आपण टाकून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय। हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे। मी एक पातेले घेतले, तेल लावून त्यावर मैदा टाकून घ्यायचा आहे। बटर पेपर असेल तर बटर पेपर टाकू शकता। असं केल्याने आपला केक खाली चिटकणार नाही। आता आपण तयार केलेलं बॅटर यात टाकून घेणार आहोत। दहा मिनिटे कढई गरम करून घेतली मीठ टाकून। त्यावर आपल्याला स्टँड ठेवायचंय। माझं स्टँड भरपूर मोठं होतं, त्यावर पातेलं बसत नव्हतं, त्यामुळे मी गॅसचंच घेतलंय। आता आपण केक ठेवूयात बनवायला। कढई पूर्ण झाकेल अशा प्रकारे आपल्याला त्यावर झाकण ठेवून घ्यायचंय। आपल्याला हा केक साधारणतः 50 ते 55 मिनिटं बेक करून घ्यायचा आहे। 50 मिनिटे झालेत। आता आपण केक तयार झाला की नाही चेक करूया। आपला केक व्यवस्थित बेक झाला की नाही ते चेक करण्यासाठी मी एक सुरी घेतली आहे, त्यात टोचून बघायची आहे। जर सुरी कोरडी आली तर आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे। हे बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला केक काढून घ्यायचा आहे। आपण बघू शकता किती मस्त आपला केक तयार झालेला आहे। मस्त असा आपला बेकरी सारखा केक तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।